नमस्कार. शब्दांच्या जाती यामधील सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत. सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, मनोज शाळेत गेला, त्याने अभ्यास केला. या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यातील मनोज या शब्दाबद्दल दुसऱ्या वाक्यात त्याने हा शब्द वापरलेला आहे. म्हणून त्याने हा शब्द या ठिकाणी सर्वनाम आहे. त्याने या शब्दाबरोबरच आणखीन काही सर्वनामे जसे की मी, तू, तो, ती, हा, ही, जो, कोण, काय इत्यादी. सर्वनामांचे प्रकार. सर्वनामाचे मुख्य 6 प्रकार आहेत. 1. पुरुषवाचक सर्वनाम. 2. दर्शक सर्वनाम. 3. संबंधी सर्वनाम. 4. प्रश्नार्थक सर्वनाम. 5. सामान्य अथवा अनिश्चित सर्वनाम. आणि 6. आत्मवाचक सर्वनाम. आता आपण प्रत्येक प्रकाराविषयी माहिती पाहूयात. 1. पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम हे 3 प्रकारचे असते. अ. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. ब. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. क. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय हे पाहूयात. अ. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःविषयी वापरलेले सर्वनाम. उदाहरणार्थ, मी गावाला चाललो. यामध्ये मी हे सर्वनाम मी स्वतःविषयी वापरलेले आहे. म्हणून मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. याबरोबरच अजून काही सर्वनामे हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहेत, जसे की आम्ही, आपण आणि त्यांची विभक्ती प्रत्ययांसहित रूपे. ब. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलते त्याच्याविषयी वापरलेले सर्वनाम. उदाहरण, तू अभ्यास केलास का? यामध्ये तू हे सर्वनाम पुढे बोलणाऱ्या व्यक्तीविषयी वापरलेले आहे, म्हणून तू हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. याबरोबरच अजून काही सर्वनामे हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत, जसे की तुम्ही, आपण आणि त्यांची विभक्ती प्रत्ययांसहित रूपे. क. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारी व्यक्ती ज्याच्याविषयी बोलते त्याच्याविषयी वापरलेले सर्वनाम. उदाहरणार्थ, मंगेश काल शाळेत आला नाही, तो मामाच्या गावाला गेला आहे. या वाक्यामध्ये मंगेशविषयी बोलत आहेत. पहिल्या वाक्यात आलेल्या मंगेश या नामाविषयी दुसऱ्या वाक्यात तो हे सर्वनाम आलेले आहे. म्हणून तो हे सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. याबरोबरच अजून काही तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत, जसे की ती, ते, त्या आणि त्यांची विभक्ती प्रत्ययांसहित रूपे. 2. दर्शक सर्वनाम. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरतात ते सर्वनाम. उदाहरणार्थ, हा, ही, हे, हया, तो, ती, ते, त्या. 1. हा माझा मित्र आहे. 2. ते झाड आहे. 3. संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणारे सर्वनाम. उदाहरणार्थ, जो, जी, जे, ज्या. जो करील तो भरील. 4. प्रश्नार्थक सर्वनाम. वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले सर्वनाम. उदाहरणार्थ, कोण, तेथे कोण आहे? काय, तुला काय पाहिजे? कोणास, कोणाला, कोणी. 5. सामान्य अथवा अनिश्चित सर्वनाम. प्रश्नार्थक वाक्याव्यतिरिक्त इतरत्र वापरलेली कोण, काय ही सर्वनामे. उदाहरणार्थ, 1. कोण आले ते सांग. 2. तुला काय हवे ते सांग. 6. आत्मवाचक सर्वनाम. स्वतः व आपण ही सर्वनामे. उदाहरणार्थ, मी स्वतः तेथे जाणार नाही. 2. ती स्वतः ते पत्र लिहील. टीप. आपण हे सर्वनाम 1. आम्ही या अर्थाने आल्यास प्रथम पुरुषवाचक होते. उदाहरणार्थ, आपण अभ्यास केला तर पास होऊ. 2. तुम्ही या अर्थाने आल्यास द्वितीय पुरुषवाचक होते. उदाहरणार्थ, आपण माझे काम करावे. 3. स्वतः या अर्थाने आल्यास आत्मवाचक होते. उदाहरणार्थ, आपले काम आपण करावे. पुरुषवाचक आपण हे फक्त प्रथम व द्वितीय पुरुषाच्या अनेक वचनात येते व आदरार्थी येते, तेव्हा ते आम्ही, तुम्ही या अर्थी येते. उदाहरणार्थ, आपण स्वतः या कार्यासाठी अपार कष्ट घेतलेत. या वाक्यात आपण हे पुरुषवाचक व स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. मराठी भाषेत एकूण 9 मूळ सर्वनामे आहेत. ते म्हणजे मी, तू, तो, हा, जी, कोण, काय, आपण, स्वतः.